अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलंय। मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या या मागणीसाठी जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषणाचा एल्गार पुकारलाय। सगळे सोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करा अशी देखील त्यांनी सरकारकडे मागणी केलेली आहे। तर हैदराबाद गॅझेट लागू करावी असं देखील मागणी त्यांनी केली आहे। तर महायुती सरकारने मराठा सरकार समाजाला न्याय देण्याचं काम केल्याची प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। तरीही जरांगे पाटलांचं समाधान होत नसेल तर आपण काही करू शकत नाही असं बावनकुळे यांनी म्हटलंय। कायदा किंवा हा अध्यादेश हा GR काढून या राज्यातल्या सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात तात्काळ यावं। आमची दुसरी मागणी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी लगेच्या लगेच तातडीनं करायची। सरकारने आमच्या आंदोलकांवरती खोटे गुन्हे दाखल केलेले ते सगळे सरसकट मागे घ्यायचे हे त्यांनी कबूल केलेले आहे। आजपर्यंत त्यांनी ते घेतलेलं नाही। आमच्या हैदराबाद गॅझेट ते गॅझेटियर सुद्धा तात्काळ लगेच्या लगेच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी लागू करायचंय। सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं, औंध संस्थांचं हे तातडीने लगेच्या लगेच ते लागू करायचे, त्याची अंमलबजावणी करायची। त्यांनी समाजाचं आंदोलन करण्यामध्ये किंवा त्यांना वाटतं की आमच्या सरकारने न्याय दिला पाहिजे तर त्यांना आंदोलन करण्याची मुभा आहे। आमचं सरकार न्याय देत आहे। एवढं न्याय देणारं सरकार या महाराष्ट्रात कधीच आलं नाही। देवेंद्र फडणवीस सरकारने 14 ते 19 न्याय दिला आणि आता माननीय देवेंद्रजींनी मराठा समाजाकरता ज्या विविध बाबी केल्या आहेत तर जरांगेचं समाधान होईल। समाधान होत नसेल तर आमचा काही पर्याय नाही। पण मराठा समाजाकरता ज्या पद्धतीने माननीय देवेंद्रजींनी मराठा समाजाकरता आमच्या सरकारने ज्या पद्धतीच्या सवलती आणि आरक्षणाबद्दलचे निर्णय घेतले आहे, ऐतिहासिक निर्णय घेतले आहे।